नमस्कार. रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ. उद्या आहे गुरुपौर्णिमा, वार गुरुवार. तर उद्या आपण आपल्या गुरुसाठी काही सेवा करणार आहोत. त्या सेवांबरोबरच आपल्या मनातील इच्छापूर्तीसाठी अशी एक प्रभावी सेवा बघणार आहोत की या सेवेमुळे तुमच्या मनातील जी कोणती इच्छा आहे ती पूर्ण होणार आहे. तर उद्या आपल्याला तारक मंत्राचे अनुष्ठान करायचे आहे. तर ते कसे करावे, संकल्प कसा करावा हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये थोडक्यात सांगणार आहे. बघा, तारक मंत्राचे अनुष्ठान कसे करावे आणि संकल्प कसा करावा. बघा, तुमच्या मनात खूप दिवसापासून एक इच्छा आहे आणि ती पूर्ण झाली नाही. तुम्ही ती पूर्ण होण्यासाठी खूप धडपड करताय, खूप कष्ट करताय, तरी सुद्धा जर ती पूर्ण होत नसेल तर हे तारक मंत्राचे अनुष्ठान तुम्ही उद्या नक्की करा. तर ते कसं करावं बघा. तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे. लवकर उठल्यानंतर स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत. बघा, उद्या आहे गुरुवार, त्यामुळे तुम्हाला पिवळे वस्त्र परिधान करायचे आहेत. आणि जर तुमच्याकडे पिवळे नसतील तर तुम्ही साधा पिवळा रुमाल जरी जवळ ठेवला तरी सुद्धा चालेल. लवकर उठून स्वच्छ अंघोळ करून तुमचं अंगण स्वच्छ करायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला दारात छान अशी एक रांगोळी काढायची आहे. त्यानंतर तुमची घरातील कामे आवरून तुम्हाला देवपूजा करून घ्यायची आहे. सर्व देवांना अभिषेक घालून घ्यायचा आहे. त्यानंतर तुमच्या देवघरात स्वामींची मूर्ती असेल किंवा फोटो असेल ते स्वच्छ करून घ्यायचे आहे. फोटो असेल तर स्वच्छ पुसून घ्या आणि मूर्ती असेल तर स्वच्छ अभिषेक घालून घ्या. तुमच्याकडे अभिषेक घालण्यासाठी दूध, मध, तूप, साखर असेल तर ह्याने अभिषेक घालून घ्या आणि जर ते नसेल तर स्वच्छ पाण्याने अभिषेक घातला तरी सुद्धा चालेल. त्यानंतर तुम्हाला देवपूजा करून घ्यायची आहे आणि तारक मंत्राचे अनुष्ठान करायला तुम्हाला सुरुवात करायची आहे. तर ते अनुष्ठान कसे करावे, संकल्प कसा करायचा आहे. तुमच्या उजव्या हातावर तळ हातावर 2 चमचे पाणी घ्यायचं आहे. त्यात अखंड अक्षता ठेवायच्या आहेत. हळदी कुंकू टाकायचं आहे. एखादं फूल असेल तर फूल तुम्हाला ठेवायचं आहे. आणि महाराजांना तुमचं पूर्ण नाव सांगायचं आहे. तुमचं गोत्र सांगायचं आहे. तुम्ही कशासाठी करताय हे सुद्धा महाराजांना सांगायचं आहे. त्यानंतर ते पाणी तुम्हाला एखाद्या ताम्हणात सोडायचं आहे. ताम्हणात सोडलेलं पाणी ते तुळशी मातेला न घालता कोणत्याही एखाद्या फळझाडाला किंवा फुलझाडाला तुम्हाला घालून घ्यायचं आहे. आणि महाराजांना एक प्रार्थना करायची आहे, विनंती करायची आहे की हे स्वामी महाराज, मी हे तारक मंत्राचे अनुष्ठान करते तर ते तुम्ही निर्विघ्नपणे माझ्याकडून पार पाडून घ्या, अशी महाराजांना विनंती करायची आहे. त्यानंतर तुम्हाला तारक मंत्राचं अनुष्ठान करायला सुरुवात करायची आहे. पण त्याआधी महाराजांना हिना अत्तर अतिशय प्रिय आहे. हिना अत्तर महाराजांना लावून घ्या. धूप दीप अर्पण करून घ्या, ओवाळून घ्या. तुमच्याकडे जो कोणता नैवेद्य आहे तो महाराजांना दावून घ्या. बघा, उद्या महाराजांना पुरणपोळी, बेसनाचे लाडू अतिशय प्रिय आहेत. तुम्हाला जर ते जमलं तर ते तुम्ही ठेवू शकता किंवा पिवळी मिठाई तुम्ही ठेवली तरी सुद्धा चालेल. किंवा तेही नसेल तर तुम्ही जी भाजी भाकरी तुम्ही कोणती बनवताय ती ठेवली तरी सुद्धा चालेल. शेवटी काय तर आपल्या मनातील भाव हे महत्त्वाचे असतात. त्यानंतर तुम्हाला तारक मंत्राचं अनुष्ठान करायला सुरुवात करायची आहे. तुमच्याकडे जी कोणती फुले आहेत ते त्यांना व्हायची आहेत आणि तारक मंत्राचं अनुष्ठान करायला सुरुवात करायची आहे. तर बघा, तारक मंत्राचे अनुष्ठान कसे करायचं आहे. तुम्हाला एक ग्लास घ्यायचा आहे. मग तो स्टीलचा असू द्या, तांब्याचा असू द्या किंवा पितळचा, तुमच्याकडे जो उपलब्ध असेल तो घ्या. तो पाण्याने भरून घ्यायचा आहे. ह्याच्या खाली पण एक डिश ठेवायची आहे आणि तुम्हाला तारक मंत्र म्हणायला सुरुवात करायची आहे. त्यानंतर बघा, तुम्हाला हा हात त्याच्यावर ठेवून तुम्हाला तारक मंत्र म्हणायला सुरुवात करायची आहे. आता बघा, काही वेळा काय होतं, आपण अगरबत्ती प्रज्वलित करतो आणि ती अगरबत्ती पाण्यात पडेल अशी आपण लावत असतो. पण बघा, आता अगरबत्ती ही केमिकलयुक्त असते, त्याच्यामुळे आपल्याला अगरबत्तीची रक्षा जी आहे ती आपल्याला साईडला पाडायची आहे. म्हणजे आता बघा, ही बघा माझ्याकडे अगरबत्ती लावण्यासाठी हे स्टँड आहे. मी याच्यात अगरबत्ती लावती आणि ह्याची रक्षा ती खाली पडती. तर तारक मंत्र म्हणताना आपण जी अगरबत्ती प्रज्वलित केली आहे त्याची जी रक्षा पडलेली आहे ती आपल्याला एका कागदात बांधून ठेवायची आहे. आणि आपल्या घरातील एखादी व्यक्ती आजारी पडली, आपली सासू सासरे, आपले मिस्टर, आपली मुलं बाळं आजारी पडल्यानंतर आपण त्यांच्या कपाळाला तो टिळक लावून घ्यायचा आहे. त्यानंतर बघा, एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी ती बाहेर चालली आहे त्यावेळी सुद्धा आपण त्यांना ते लावू शकता. आणि आपल्याला हे तारक मंत्राचं जे पाणी आहे ते आपण घरात सर्वांना द्यायचं आहे आणि आपण सुद्धा ते तीर्थ म्हणून आपल्याला घ्यायचं आहे. आणि थोडंफार शिल्लक राहिलं असेल तर ते आपल्या माठात तुम्हाला ओतून ठेवायचं आहे. तर तारक मंत्र आपल्याला किती वेळा म्हणायचं आहे. एका बैठकीत तुम्हाला 21 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे. जर तुम्हाला तारक मंत्र म्हणता येत नसेल तर तुम्ही यूट्यूबला लावून द्यायचं आहे आणि पूर्ण लक्ष तुमचं त्या ग्लासकडे, म्हणजे ह्या ग्लासमध्ये तुम्हाला पाणी घेतल्यानंतर तुम्हाला याच्यावर हात ठेवायचा आहे. पूर्ण लक्ष आपल्याला त्याच्यात केंद्रित करायचं आहे.
बघा, आणि हे तारक मंत्राचं अनुष्ठान पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचं तुम्हाला 11 माळी जप करायचा आहे। हा षडाक्षरी मंत्र तुम्हाला म्हणावाच लागणार आहे। ती आपण जी सेवा करणार आहोत ती सेवा महाराजांपर्यंत लवकर पोहोचावी, आपल्या मनातील इच्छा लवकरात लवकर पूर्ण व्हावी म्हणून आपण महाराजांना काहीतरी मागत असतो, त्यासाठी आपण हे अनुष्ठान करत असतो। तर बघा, उद्याचा दिवस खूप खूप शुभ आहे, कारण बघा उद्या गुरुवार आहे, त्याचबरोबर उद्या गुरुपौर्णिमा आहे आणि तुम्ही जी ही सेवा करताय ती सुद्धा खूप खूप छान आहे। कारण बघा, तारक मंत्र हा महाराजांच्या अतिशय प्रिय आहे। जो कोणी व्यक्ती संकटात असेल, अडचणीत असेल, त्याला काही टेन्शन असेल किंवा घरातल्या काही समस्या असतील, तुम्हाला जर बाहेर पडायचं असेल तर तारक मंत्राचं पठण तुम्ही नक्की करा। तर असं तुम्ही तारक मंत्राचं अनुष्ठान करू शकता। ह्यात तुम्हाला आणखी काही सेवा वाढवायची असतील तर तुम्ही वाढवू शकता। आता बघा, आपण उद्या गुरुपौर्णिमा आहे, स्वामी आपले गुरु आहेत। बघा, गुरुचरित्र या पवित्र ग्रंथात सांगितलं आहे, जर तुमच्या देव कोपले तर तुम्हाला यातून गुरु बाहेर काढतील, पण तुमच्यावर जर गुरुच कोपले तर ह्याला देव सुद्धा काही करू शकत नाहीत। त्यामुळे आपल्याला उद्या गुरुला प्रसन्न करण्यासाठी तुम्हाला आणखी कोणती सेवा करायची असेल ती तुम्ही करू शकता। बघा, स्वामी चरित्र सारामृत या पोथीचं तुम्ही 1 ते 21 अध्याय पठण करू शकता। श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्ही जपमाळ करू शकता, तारक मंत्राचं पठण करू शकता। तुम्हाला जी सेवा, ही सेवा करून आणखी सेवा करण्याची जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही ती सुद्धा सेवा करू शकता। एक गोष्ट ध्यानात ठेवा, बघा, महाराजांना आपण जे काही मागतो ते महाराज योग्य वेळ आली ना आपल्याला भरभरून देत असतात, पण माणूस असा उथवळा असतो की त्यांना मिळस्तवर आणि देईपर्यंत सुद्धा त्यांना एवढा धीर नसतो की एकदम उतवळी होत असतात, की मग म्हणतात आम्ही एवढी सेवा केली तरी आमचं काम झालं नाही, आम्ही तेवढी सेवा केली तरी महाराजांनी आमचं ते काम केलं नाही। पण बघा, तसं नसतं। आपल्या ज्या वेळेस योग्य वेळ येईल त्याच वेळेस महाराज आपल्याला भरभरून देत असतात। त्यामुळे तुम्ही सेवा करून सुद्धा तुम्ही असं वाईट वाटून घेऊ नका की सेवा मिळत नाही। आणि बघा, संकल्पयुक्त सेवा जर तुम्ही केली तर तुम्हाला 1001% त्याचं फळ मिळणार म्हणजे मिळणार। त्यासाठी मी तुम्हाला संकल्पयुक्त तारक मंत्राचं अनुष्ठान कसं करावं हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये थोडक्यातच सांगितलेलं आहे। तर केलेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते। हा व्हिडिओ इथंच थांबवते। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ।